हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण जिममध्ये जाऊन करणार आहे शिबम भाऊंचा बायसेप वर्कआउट. तर चला जाऊया जिममध्ये आणि करू. तर वॉर्मअप झाल्यावरती शिबम भाऊ मारतात सीटेड डंबेल कर्ल्स. यांनी आपला बायसेप एकदम जबरदस्त फुलर वाटतो. त्यानंतर प्रेशर बायसेपवरती चांगला येतो. तुम्ही माझी पोझिशन बघू शकता. तुम्ही देखील हे ट्राय करू शकता. शिबम भाऊंचा बायसेप कर्ल सीटेड बेंच बघा, फॉर्म बघा. त्यानंतर तुम्हाला कळेल कोणत्या प्रकारे कसा बायसेपवरती प्रेशर येत होते. तर पुढचा सेट आहे शिबम भाऊंचा, बघू आपण. तर दुसरा सेट शिबम भाऊ म्हणतात की मशीनवरती जावा, तो बार घ्या आणि वर उचला. पण यामध्ये तुम्ही तुमचा कोपरा एकदम स्टेबल ठेवला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म बरोबर वाटेल आणि प्रेशर तुमच्या बायसेपवरती येईल. तर मारून बघा, हा सेट तुम्हालाही ठीक वाटेल. तर तिसरा सेट शिबम भाऊ म्हणतात की तुम्ही आरशासमोर उभे राहा, डंबेल्स घ्या आणि सिंगल आर्म कर्ल्स मारा. त्याने तुम्हाला सिंगल प्रेशर बायसेपवरती येईल, तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येईल आणि तुम्हाला नीट कळेल की बायसेपवरती कोणत्या प्रकारे प्रेशर पडतो आहे. तर तुम्ही देखील हा देखील नॉर्मल सेट आहे, तुम्ही हा मारू शकता, तुम्हाला कळेल लगेच. त्यानंतर शिबम भाऊंचा हा सगळ्यात फेवरेट सेट आहे. याने तुमच्या बायसेपवरती फुल प्रेशर पडेल. त्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा बार आणि तुमची नजर, त्यानंतर तुमच्या बारचा स्टॅबिलिटी हे तुम्हाला एकदम परफेक्टली कळेल. त्यानंतर तुमच्या बायसेपवरती फुल प्रेशर पडेल, तुमचे बायसेप एकदम फुलर दिसतील, जबरदस्त दिसतील, तुमचे वेन्स वगैरे एकदम जबरदस्त दिसतील. त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर ही बघा माझी कंडिशन्स बायसेपची. तुम्ही ही पोजिंग बघू शकता. याच्यामध्ये एकदम जबरदस्त आपले बायसेप दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. एकदम जबरदस्त कॉन्सन्ट्रेशनने मारल्यावरती एक बायसेप कसे फुल्लर दिसत आहेत, फुल्लर एकदम. तुम्ही देखील हे शिबम भाऊंचे वर्कआउट चालू करू शकता. तुम्ही प्रयोग करू शकता. तुम्हाला देखील दिसेल की तुमच्या बायसेपमध्ये ग्रो झालेला दिसेल. त्यानंतर तुमचे बायसेप्स एकदम फुलर दिसतील, तुमच्या वेन्स बाहेर येतील, एकदम ओकेमध्ये कार्यक्रम. तर संध्याकाळी मला एका कार्यक्रमाला जायचं होतं इव्हेंटसाठी. तर मी माझ्या पार्टनरला घेऊन त्या इव्हेंटसाठी निघालो. तर इव्हेंट होता रावेतमध्ये. तर आम्ही कारने चाललो होतो संध्याकाळच्या वेळेला. ट्रॅफिक तर खूप जबरदस्त होतं. तर आम्ही आत्ता चाललो आहे आमच्या क्लायंटच्या मुलीच्या बड्डेसाठी रावेतला स्काय बँक्वेट हॉलमध्ये. आता ऐकलं तर आहे खूप त्या बँक्वेट हॉलबद्दल की खूप मस्त आहे. तर आता तिथे गेल्यानंतरच कळेल. आता बड्डे बघू तिथला पण. आम्ही आता जेवण वगैरे असेल तर जेवणाचा पण एक फोटो वगैरे तुम्हाला पाठवल किंवा अपडेट करल त्या संदर्भात. चलो. तर हे आहे स्काय ब्ल्यू बँक्वेट हॉल. एंट्री तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त दिसते. आतलं डेकोरेशन वगैरे एकदम भारी आहे, तुम्ही देखील बघू शकता. हे काय पेड प्रमोशन वगैरे नाही, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, तुम्ही बघू शकता. इव्हेंट झाल्यानंतर आम्ही रावेतच्या एकदम फेमस ब्रिजवरून जात होतो. तुम्ही हा ब्रिज बघू शकता. काही लोकांनी हा ब्रिज पाहिला देखील असेल, काही लोकांना माहिती देखील असेल. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.